जेनीची कॉफी मी आयुष्यात विसरणार नाही. त्यात हट्ट, मी कॉफी केली हे कळायला असे जे काढायचे सगळ्या कॉफीवर. अरे ते थंड झाली त्याच्यात सगळी कॉफी. थंड कॉफी प्यायची का? अशक्य आहे ती. पण मला सांग, इतका वाईट खेळतोस क्रिकेट आता? पूर्वी तर चांगला खेळायचास. नाही मी चांगलाच खेळायचो, पण झालं काय, गॅप गेली ना मध्ये. आता कॉलेजमध्ये खेळायचो गो, त्याच्यानंतर अमेरिकेला गेलो. तिथे कुठे क्रिकेट, तिथे बेसबॉल. त्यामुळे क्रिकेटचा बेसच सगळा आला. त्यामुळे अगं ती सवय गेली, आता ते कनेक्टच होत नाही. आणि तू चांगली केली सगळं खरंच बॉलिंग. पहिला शॉर्ट पिच दिलास, मी उडवला. नंतर से गुडलेन बॉल सगळे. मी जिंकावे म्हणून केलंच नाही सगळं? नाही ग, असं कशाला कर. क्रिकेटच्या बाबतीत मी असं करत नाही. खरंच जिंकलीस. अरे मला कळत होतं, आनंद भाऊजी सुद्धा वाईट खेळतात का? मग आनंदचं मला माहित नाही, तो क्लब लेवलचा क्रिकेटर आहे खरंच. तरी अगं तेव्हा फिट होता आनंद. काही नाही, तुम्ही ठरवलेलं होतं मला जिंकवायचं, म्हणून हे सगळं घडलंय. मान्य कर तू आता. हार कर जितने वाले को बाजीगर कहते. अच्छा, या वाक्यासाठी तू हरलास का? खरंच यार राधा, ही पिकनिक मी खरंच आयुष्यात विसरणार नाही. म्हणजे मित्रांबरोबर पिकनिकला जाणं आणि फॅमिली बरोबर पिकनिकला जाणं यात नेमका काय फरक असतो ना, यामुळे कळलं मला. तेच म्हणते मी. आपण म्हणतो व्यक्ती स्वातंत्र्य वगैरे, कुटुंबाबरोबर जाण्यात सुद्धा मजा असते. तू आधी सुद्धा सांगायचीस मला, पण मला आधी कधीच पटलं नाही. कारण ही आमची तिघांचीच फॅमिली. डॅड हा असा सतत कामात, त्यामुळे मम्मा आणि मी दोघं एकमेकांना. त्यामुळे नेहमी मित्रांमध्येच फॅमिली शोधली मी. नागपूरला कॉलेजमध्ये असताना तुम्ही माझी फॅमिली होतात. अमेरिकेला गेल्यावर तिकडचे फ्रेंड्स सगळे. त्यामुळे मित्रांशी जास्त कनेक्टेड होतो. त्यामुळे मित्रांबरोबर पार्ट्या करणं आणि याच्यातच धमाल यायची मला. ऑफकोर्स राधा, आज तुझ्यामुळे मला नवीन फॅमिली मिळाली ग. सगळीच लोक किती प्रेम करतात. आणि फक्त माझंच नाही, स्पेशली मम्मासाठी खूप मोठी गोष्ट झाली. मम्माला तर दुसरं जगच नाही ग, फक्त मी आणि डॅड. डॅड आधीपासून असायचा आणि मी कंटाळा करायचो कुठल्याही फंक्शनला वगैरे जायचा सुद्धा. त्यामुळे कुठल्याही फंक्शनला जरी जायचं असलं ना, तरीही एक तर ती एकटी जायची, नाही तर जायचीच नाही. खूप एकटी होती ती. आता स्वतःहून इनिशिएटिव्ह घेते. खूप एन्जॉय केलं तिने पिकनिकला. तिच्यासाठी खरंच खूप छान झालं तुझ्यामुळे. पण मला खात्री आहे बाबा सुद्धा बदलतील. एका पिकनिकमुळे ना खूपच कॉन्फिडन्स आलाय तुला. हे एवढं सोडून काही बोल, हे शक्य नाहीये. मला खात्री आहे. चल काय चल. हे बघ, आतापर्यंत कितीतरी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्यात की नाही? उदाहरणार्थ खूप. हे बघ, आता आपण ट्रिपहून परत येताना तू बॅग भरली होतीस आणि किती व्यवस्थित भरून ठेवली होतीस. मी भरली? तू भरलीस. हा, चांगलंय. पण म्हणजे असे बदल होणार असतील, डॅडही बदलणार असेल तर चांगलं आहे. हा तुला कॉन्फिडन्स असेल तर काय बोलणार मी. हे पण राधा, हे जे पॉझिटिव्ह बदल होत आहेत सगळे छान, त्यावरून मला कधीपासून तुला एक गोष्ट सांगायची होती. काय? यापुढे मी सुद्धा अजून एक बदल करायचं ठरवलंय स्वतःमध्ये. अर्थात मला माझी नेहमीच तयारी असते तुला मदत करायची, पण स्वयंपाक ही गोष्ट अशी होती ज्याच्यात माझी फारशी तुला कधी मदत झाली नाही. पण कुठल्याही गोष्टीत माझी मदत लागली तर अगदी बिनधास्त सांग मला. नक्की सांगेन. पण यापुढे मी सुद्धा तुला तुझ्या कामात मदत करेन. यापुढे तुझं माझं असं वेगळं काही नसणार. जे असेल ते आपलं असेल. राधिका, आले. अरे माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे मम्मा आणि सण्याच्या या घरात आपण अशी पार्टी करतोय. काय योग जुळून आलाय. योग जुळून आला नाहीये, योग जुळून आणलाय मी. कळलं ना? हा, सेलिब्रेशन तर व्हायलाच पाहिजे ना. हा, पण भाई मला सांग, हे झालं कसं? किड्या, बघ सुरुवातीपासून सांग. हे बघ, मी ऑफिसमध्ये गेलो ना तर सुरुवातीला मला नेहमीसारखं त्यांनी हाकलूनच दिलं. म्हणजे पार हाकलूनच लावलं. पण त्याच्यानंतर एक गोष्ट घडली आणि सगळं चित्रच पालटलं. काय भाई? फाईल घे, ही केस नीट समजून घे आणि बघ यावरही काही तोडगा सुचतोय का तुला?
प्रॉब्लेम असल्यावर तो सॉल्व्ह करणं सोपं जातं, पण जर प्रॉब्लेम क्रिएट केलेला असेल तर तो कसा काय सॉल्व्ह करणार? तर टाउनची ब्रांच खूप लॉस मध्ये आहे. ठीक आहे, काम करा देशपांडे, टाउनची ब्रँच आहे तिला रॅपअप करून टाका. ती ब्रँच तुम्ही माझ्या ताब्यात द्या, मी ती नक्की पुन्हा एकदा प्रॉफिट मध्ये आणून दाखवतो सर. ती फाईल द्या ना. भाई कमाल आहे, कमाल मानलो भाई. जे बोलला ना ते करून दाखवलं. हा? केड्या इथं काहीच नाहीये. आगे आगे देख अभी होता है क्या. हा. केड्या आगे देख म्हणालो, इकडे तिकडे काय बघतोयस? काय झालं? अरे नाही, हे शनया आणि मम्माचं घर आहे ना, त्यांचं काही सांगता येत नाही रे. त्या भूतासारख्या कुठूनही टपकतात. अरे तू काय घाबरतो काय असल्या छोट्या छोट्या गोष्टींना? अरे गेले कुठे त्या? अरे ते कुठेही गेले असतील, कोणाला तरी शेंडी लावत असतील, पण एक लक्षात ठेव, तू गुरुनाथ सुभेदारचा मित्र आहेस. कोणाचा? गुरुनाथ सुभेदार. हा, आणि फक्त गुरुनाथ सुभेदार नाही, SB कंपनीमध्ये मोठ्या पदावर असलेले गुरुनाथ सुभेदार सर. काय समजलंस? येस. काय पेटल्स आहेत मम्मा. लग्नानंतर प्रत्येक वेडिंग डेला असं ते बेडवर टाकतात. अगं, पण या गुलाबाच्या पेटल्स इकडे माझा गुलकंद व्हायची वेळ आलीये. काय वेळ आलीये बघ माझ्यावर. रिलॅक्स, नको रडू, मी आहे ना. तू आहे त्याचीच भीती आहे मला. मम्मा प्लीज, ओके, तू काही टेन्शन घेऊ नकोस. मी तुला मला लपव. हा तुला ह्याच्या खाली. माझ्या किती छोट आहे. ह्याच्या खाली लपते. मी इकडे मजा बघते. मजा बघायची नाहीये इथे, तुला मजा होणारी थांबवायची. बाय डे. Darling, besi. Besi. Ayya, besi can. Ayya, besi. Ah, masha. क्या बात. बाड़ी. जरा ते घुंगटू चल. दूध काय दूध पिते? नाही, ते लांब ठेवा आधी. ठीक आहे, चल. तिथे नाही, तिथे नाही, मग तिथे लांब ठेवा. अगं इथे तिथे काय फरक पडतो? तिथे लांब ठेवा, तिथे गरम होणार जास्त. इथे ठेवलं. कोण आलते इथे? मी आहे इकडे. तू तर आहेच नाही. हा, मी आहे. मामा माझी सावली पडली तिकडे. सावली. हा. पण मला असं वाटतं कोणी आले. हे? हा. भात झाला तुम्हाला? मला तर भाष फक्त पैशाचे होते. हे? पची तुझे भाष होते मला. आता तुम्ही हेच बोलणार की माझ्याबद्दल पण काहीतरी बोलणार आहात? ते बोलणार ना मी, ते बोलणार. आता सगळं तुझ्या संगतीच मी बोलणार ना. माझी एकदा फॅन्टसी असते, फॅन्टसी. फॅन्टसी? मामा माझी पण एक फॅन्टसी आहे. मला ना लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या नवऱ्याबरोबर डान्स करायचा आहे. फॅन्टसी तुझी चांगली आहे, पण जरा ते मला डान्स येते. हो, गरबा रमूचू. मला येतो ना डान्स, मी शिकवते तुम्हाला. हा. चला या 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 या. तू शिकवते मला. हा, चल, हा, चल. गाणं. हा. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का, लाजता अरे, इकडे दे ना मला, दे ना. लाजता यमुना जळी खेळू खेळ अशी कशी कन्हैया खेळत का, असं खेळलं? लाजता. कोण? कोण नाही, मी आहे. मीच आहे. मला असं वाटलं कोण ते आलं. कोण नाही, नाही कोण ना? नाही, कोण नाही. अशी खेळ. खेळू दूध दूध आणलंय ना तुम्ही? तुझ्यासाठी आणली. नाही असं नाही बाबा, दूध प्या, प्या ना. दूध आहे ना, हे मी तुझ्यासाठी आणले. मला नको. तुम्हीच प्यायचंय. थोडं नाही मी मी बा खास नाही तुझ्यासाठी आणले. मी नाही. अरे काय वेगळं बोलणार आहे यार. नेहमी आपण टेन्शन घालवण्यासाठी बसतो ना प्यायला. आज आपण सेलिब्रेशन करण्यासाठी बसलो. पण काय वेगळं झालं नाही. काय झालं का वेगळं? आज खर तर इथे त्या शनयानी आणि तिच्या त्या मम्मानी असायला हवं होतं. अरे तुला नोकरी लागली, तिच्यासाठी नाही का आनंदाची गोष्ट? मग अरे खर तर तिने काहीतरी खायला द्यायला पाहिजे आपल्याला बनवून.
आणि संपल्यावर प्यायला झालं पाहिजे. संपली आहे यार. काय गेली कुठे ती? कुठे गेली सन्या? काय माहिती नाही मला. काय दोघींचा काय भरोसा नाही. गेले असतील कुठे. सोड. अरे सोड काय यार. मला ना कधी कधी ते सन्याचं ना काय खरं वाटत नाही. हं? हो ती पळून पण जाऊ शकते. ती पळून गेली नसेल ना? काय बडबड करू नको. तुला काय झाली का जास्त? एवढंच प्यायलाय. जास्त झाली का तुला? नाही जास्त होते ना तेव्हा माणूस खरा बोलतो. पुरुष सन्या पळू शकते आणि जाताना ना कोणाला पळवून पण घेऊ जाऊ शकते. ती लग्न पण करू शकते कोणाशी. मी सांगतो तुला. आज तुला नाही का तिने पळवलं, पटावलं, गटावलं, लटकावलं. चल जाऊ दे. मी जातो घरी आता. ओके चल. गुड नाईट. इकडे दरवाजा तर इकडे होता ना काल. आज इकडे. अरे इकडे. ओके चल बाय. माझी चड्डी बनियान वाट बघत असेल. संपले रे चड्डी बनियान. किड्या जाता जाता काहीतरी बोलून गेलं. त्यानं डोकंच भणभणायला लागलंय. पण ते बोलतोय त्यातही तथ्य आहे. मागच्या काही दिवसांपासून या दोघींची लक्षणं काही ठीक नाहीये. शनायाने खरंच लग्न केलं नसेल ना? लाजता यमुना जळी खेळ का लाजता. सुलक्षणा, 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 माझ्या मम्माला हात लावू नकोस. तू माझ्या बेडरूम मध्ये काय करते? मी ते मम्माला हेल्प करत होते. मी पण हेल्प करतोय. तुझ्या सुलक्षणा, सुलक्षणा, सुलक्षणा. लाजता कन्याचा का लाजता मी त्याला शुद्ध केलं. चल 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 आपल्याला पैसे पैसे. यमुना जळी डोळे उघडायचे नाही. डोळे मिटून ठेवायचे. म्हणजे लगेच झोप लागेल तुला. झोपला का? सोमितला काका. सौमित्र आत्ता झोपत होता तो. तेवढ्यात तू आलास. आता झाली याची नाटकं सुरू. सोमित्र काका आज मी तुझ्याच बरोबर झोपू. अरे काय तू विचारतो काय? झोपला जावा. पुन्हा लाडावून ठेवलंयस त्याला. अरे काय लाडावय? मी लाडवलंय तुला? लाडवलंय? अरे फ्रेंडशिप आहे आमची. मित्र होता मी. हो की नाही रे? मग ठीक आहे. मग झोपा तुम्ही दोघं जण. मी जाते. नाही आई आज तू मला गोष्ट सांग ना. रोज सोमितला काका मला गोष्ट सांगतो. मी नाही सांगणार. मला नाही येत. नाही मस्त आयडिया. मस्त आयडिया रे अथर्व. मला खरंच खूप आवडली आयडिया. आज राधा आपल्याला गोष्ट सांगेल. आपण दोघं मिळून ऐकूया. हा ऐकणार ना तू पण? चल झोपूया. चल मध्ये झोप असा छान. बर कुठली सांगू? भूताची सांग. नको. नाही मला पण भीती वाटते सांगतानाच. मग कुठली सांगू? राजाची सांगू आणि राजकुमारची दोघांची. राजा बरोबर त्याला राजकुमार लागतोच. राणी राणी पण असते. एक राजा असतो. एका छान गावात राहत असतो आणि राजकुमार जो असतो ना तो खूप हुशार असतो. छान अभ्यास करत असतो. त्याला फिरायला खूप आवडत असतं. मग एक दिवस राजकुमार राजाला असं म्हणतो
की बाबा आपण फिरायला जायचं का. आणि मग ते दोघ जण घोड्यावरनं गावामध्ये फिरायला निघतात. ते जात असताना ते एका झोपडीपाशी थांबतात. मम्मा मम्मा इकडे नको तिकडे हो हो मला माहिती. मी मम्मा यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का शनाया लाजता अगं गाऊ नको. काय काय करते तुम्ही कन्हैया का काय चाललंय तुम्ही लाजता. शनाया काय चाललंय यांचं. का अशा नटून तटून कुठून आलं तुम्ही. किती वेळची वाट बघतोय. जावे बापू. हो तुम्ही जावे बापू नाही आहात. तुम्ही पिल्लू पण नाही आहात. तुम्ही मी तुम्हाला सांगितलंय मला पिल्लू म्हणू नका तुम्ही. सॉरी. तुम्हाला एक गोष्ट सांगू. काय मी कोणाला सांगितले नाही. काय झालं. काय झालं मम्मा. बरं तुम्हाला सांगायचं काय हे बघा स्पष्ट सांगा. तुम्ही रडून काही प्रॉब्लेम आहे का. तुम्ही पिल्लू नाही आहात. हो बरोबर मी नाहीच आहे. तुम्ही खूप हट्टात. जावे बापू. काय काय बोलताय तुम्ही. यांना आत घेऊन जा ना. तू काय काय चाललंय नका गाऊ. नाही तुम्ही कुठे जाऊ नका ना. काय 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 चाललंय काय. मला नाही माहिती. तिला बरं नाही वाटत आहे. मग जा ना, आत घेऊन जा. जळी खेळ. आपण फुगडी घालूया का. एक मिनिट मी घसरतोय. तुम्ही आत जा बरं. मग लंगडी घालूया. लंगडी तुम्ही आत घेऊन जा ना शनाया यांना. मी एकटी कशी घेऊन जाऊ. तू पण हेल्प कर ना. चला तुम्ही आत चला. आतमध्ये. ओ कन्हैया ओ तुम्ही ऐका ना. तुम्ही माझं प्लीज ऐका. बेबीला सांगितलं तुम्ही. मला माहिती. तुमच्या समोर माझी शनू बेबी म्हणजे शाही तुकड्याच्या समोर वास आलेली काजू कतली आहे. शी तुम्ही आत चला आधी प्लीज. कन्हैया का एक मिनिट हळू हळू. माझा पाय. काय झालं यांना. काय पिऊन देऊन आलेत का तुम्ही. आणि एक मिनिट तुम्ही एवढे असे डिझायनर कपडे घालून कुठे गेला होता. आम्ही ते लग्नाला गेलो होतो एका फ्रेंड. लग्नाला नक्की ना. या एवढं नटून तटून आलेत की असं वाटतं यांचंच लग्न होतं. तुला कसं कळलं. म्हणजे आय मीन तुला कसं कळलं की आम्ही लग्नाला गेलोय. आता तूच सांगितलं ना लग्नाला गेलं. एक मिनिट यांचं लग्न म्हणजे काय. अरे आय मीन आम्ही लग्नाला गेलोय हे तुला कसं कळलं. अगं तूच असं काय करते. तूच सांगितलंस ना शनाया. पण मग असं वेड्यासारखं काय नक्की मला सांगा काय झालं नक्की काही सांग. नाही झालं गॅरी. किती वेळा तेच विचारतोस. मी दमली ओके मम्माला हँडल करून. मी जाऊन झोपते आता. तू पण झोप. गुड नाईट. पण मी बोलतोय एक मिनिट मी काहीतरी. यमुना जळी खेळू खेळ कन्हैया का हो झोपा ना तुम्ही. लाजता कन्हैया का